नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, आज आपण एकदम इम्पॉर्टंट अशा बिझनेस न्यूज डिस्कस करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे शिप रॉकेट बद्दल. तर मित्रांनो, ई कॉमर्स लॉजिस्टिक कंपनी शिप रॉकेट पुढच्या 1-2 आठवड्यांमध्ये 2342 कोटींचा IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे आणि हा IPO जवळपास 7,000 कोटीच्या व्हॅल्युएशन वरती येणार आहे. मित्रांनो, डिसेंबर 2024 मध्ये कंपनीचं व्हॅल्युएशन हे 10,000 कोटींचं होतं आणि तेव्हापेक्षा आता 30% व्हॅल्युएशन कमी झालेलं आहे. या IPO मध्ये 1100 कोटींचा फ्रेश इश्यू आणि 1242 कोटींचा ऑफर फॉर सेल असणार आहे. व्हॅल्युएशन कट असूनही कंपनीची फायनान्शियल हेल्थ मात्र लक्षणीय सुधारलेली आहे. मित्रांनो, मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये 88% त्यांचा लॉस कमी होऊन आता त्यांचा लॉस हा 74.5 कोटींवर पोहोचलेला आहे. मित्रांनो, शिप रॉकेटचं हे उदाहरण दाखवतं की पब्लिक मार्केटमध्ये येण्यासाठी आता कंपनीजना हाय ग्रोथ ऐवजी प्रॉफिटेबिलिटी आणि डिसिप्लिन दाखवावी लागत आहे. तसंच मित्रांनो, झेप्टो, फोनपे आणि फ्लिपकार्टच्या IPO बद्दल सुद्धा डिस्कस करूया. मित्रांनो, इंडियाच्या मोठ्या स्टार्टअपचे IPO प्लॅन्स एका मागोमाग एक डिले होताना दिसत आहे. फोनपेने आपला 13,000 कोटींचा लिस्टिंग प्लॅन इस्रायल-इराण कॉन्फ्लिक्टमुळे ऑफिशियली डिफर केला आहे. झेप्टोने आपल्या IPO जवळपास 2 क्वार्टरसाठी पोस्टपोन केला आणि आता कंपनी $4.5 बिलियन व्हॅल्युएशन वरती 1,000 कोटी उभारण्याचा प्रयत्न करते, जी 2025 मधल्या $7 अब्ज व्हॅल्युएशन पेक्षा 36% कमी आहे. कारण इन्व्हेस्टर्स कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटी, लिमिटेड कॅश रिझर्व आणि वाढत्या कॉम्पिटिशन बद्दल कॉशियस झाले आहेत. फ्लिपकार्टने सुद्धा आपला IPO टाइमलाईन 2026 च्या शेवटपर्यंत ढकललेला आहे. एकूण जवळपास 2.5 लाख कोटींचे IPOs या डिलेजमुळे प्रभावित झाले आहेत. मित्रांनो, इतक्या मोठ्या स्टार्टअपचे IPOs एकत्र डिले होणं हे दाखवतं की ग्लोबल व्हॉलॅटिलिटी आणि व्हॅल्युएशन डिसिप्लिन दोन्ही सध्या इंडियाच्या स्टार्टअप IPO मार्केटवर भारी पडत आहेत. तर मित्रांनो, डिस्कस करूया इंडियाच्या युनिकॉर्न्स बद्दल. तर इंडियामधल्या 12 स्टार्टअपनी आपल्या युनिकॉर्न स्टेटस गमावलेला आहे. यामध्ये बायजूस, पेटीएम मॉल, स्नॅपडील आणि अनअकॅडमी सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे, कारण त्यांची व्हॅल्युएशन $1 बिलियन पेक्षा खाली घसरलेली आहे. बायजूस 2022 मध्ये $22 अब्ज पीक व्हॅल्युएशनवर पोहोचला होता, पण आता एका US कोर्टनी कंपनी विरुद्ध $1.07 बिलियन जजमेंट दिला आहे आणि कंपनीचं व्हॅल्यू आता त्याच्या पीकच्या फक्त एका छोट्या भागा इतकं उरला आहे. अनअकॅडमी 2021 मध्ये $3.4 बिलियन पीकवर होता, पण मे 2026 मध्ये अपग्रेड सोबत झालेल्या ऑल स्टॉक डील मध्ये कंपनीची व्हॅल्युएशन फक्त $218 मिलियन राहिली आहे. फार्मिजी सुद्धा ग्रोथ चेज करण्याऐवजी आता कॅश बर्न कमी करण्यावर फोकस करत आहे आणि त्यांची व्हॅल्युएशन अजूनही $1 बिलियन मार्केटच्या खाली आहे. मित्रांनो, झॉम्बी युनिकॉर्न ही टर्म अशा स्टार्टअपसाठी वापरली जाते जे युनिकॉर्न स्टेटस गाठतात पण कंटिन्युअस एक्सटर्नल फंडिंग शिवाय स्वतःहून टिकू शकत नाहीत. ते सतत कॅश बर्न करत असतात, प्रॉफिटेबल नसतात आणि इन्व्हेस्टरच्या पुढच्या फंडिंग राऊंडवर पूर्णपणे डिपेंड असतात. तसेच मित्रांनो, दुसरीकडे AI स्टार्टअप्सना चांगली फंडिंग भेटत आहे. इंडियाच्या AI स्टार्टअप्सनी जानेवारी ते जून 2026 दरम्यान $1067 मिलियन म्हणजे जवळपास 10,190 कोटी उभारले, जे मागच्या वर्षीच्या $802 मिलियन पेक्षा 33% जास्त आहे आणि डील काउंट सुद्धा 112 वरून 157 पर्यंत वाढला आहे. सर्व मिळून या कंपनीने $234 मिलियन सिरीज बी फंडिंग उभारून $1.5 बिलियन व्हॅल्युएशन सह युनिकॉर्न स्टेटस गाठला आहे. तर नेसानी ब्लॅकस्टोनच्या नेतृत्वाखाली $1.2 बिलियन सिरीज बी फंडिंग उभारला आहे. मित्रांनो, AI मुळे स्टार्टअप इन्व्हेस्टमेंटचा संपूर्ण फोकस बदलत आहे. इन्व्हेस्टर्स आता फक्त युजर्स ग्रोथ ऐवजी डीप टेक्नॉलॉजी आणि इन्फ्रास्ट्रक्चर कॅपेबिलिटीज शोधत आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे पेटीएम बद्दल. तर पेटीएमचा स्टॉक RBIच्या पेटीएम पेमेंट्स बँक विरोधाच्या ऍक्शन नंतर ₹290च्या लो पासून आता ₹820 पर्यंत पोहोचलाय, जो एका वर्षातला 65% रिटर्न आहे आणि मार्च 2026च्या लो पासून तर स्टॉक 52% वाढला आहे.
कंपनीने FY26 मध्ये 552 कोटींचा कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट कमावला आहे. मागच्या वर्षीच्या 663 कोटींच्या लॉसच्या तुलनेत हा एक मोठा टर्न अराउंड झालेला आहे. Q1 FY27 मध्ये नेट प्रॉफिट 79% वाढून 220 कोटी झाला, तर रेव्हेन्यू 27.7% वाढला आहे. कंपनीचा मर्चंट बेस पुन्हा 1.1 कोटींपेक्षा जास्त ऍक्टिव्ह मर्चंट्स पर्यंत पोहोचलेला आहे. मित्रांनो, खूप लेट रात्री म्हणजे रात्री आता 12:30 वाजता मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. दिवसभर ऑफिसचा प्रोजेक्ट करून रात्री तुमच्यासाठी बिझनेस न्यूज बनवतो. तुम्हाला जर एफर्ट्स आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे. जर तुम्ही आता बघितलं तर दिवसभर स्क्रीन बघून डोळे पूर्णपणे ड्राय होत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट बिग न्यूज आहे ओयो आणि फ्लिपकार्ट बद्दल. इंडियाच्या स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये आता एक मॅच्युरिटी फेज दिसते, जिथे कॅपिटलला इन्व्हेस्टमेंट पासून रिटर्न्स पर्यंतचा संपूर्ण सायकल पूर्ण करावी लागत आहे आणि अर्ली बॅकर्स कडून मोठ्या स्टेक सेल आता सामान्य होत आहे. ओयो मधले अर्ली इन्व्हेस्टर, ज्यात लाईटस्पीड व्हेंचर पार्टनरचा समावेश आहे, ते फॅमिली ऑफिस सोबत त्यांचा काही स्टेक विकण्याबद्दल चर्चा करतायत, ज्याची व्हॅल्युएशन तब्बल $3.9 बिलियन इतके आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टने टायगर ग्लोबल विरुद्ध निर्णय दिला आहे, ज्यानुसार या US इन्व्हेस्टमेंट फर्मला 2018 मधल्या फ्लिपकार्ट स्टेक सेल जी वॉल्मार्टला केली होती त्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इन्स्टा हेल्प कॅटेगरी बद्दल. तर इंडियाच्या इन्स्टंट हाऊस हेल्प सेगमेंटनी 2026 मध्ये खूप वेगाने स्केल केला आहे. स्नॅपडील, प्रॉन्टो आणि अर्बन कंपनीच्या इन्स्टा हेल्पनी मिळून आता महिन्यात जवळपास 20 लाख ऑर्डर प्रोसेस केले आहेत. बेंगळुरू बेस्ड स्नॅपडील जवळपास $400 मिलियन व्हॅल्युएशनवर $50 मिलियन उभारण्याच्या जवळ आहे. तर प्रॉन्टो जवळपास $200 मिलियन व्हॅल्युएशनवर एक फंडिंग राऊट फायनलाइज करत आहे. मित्रांनो, या कंपनीज ॲपद्वारे ट्रेन डोमेस्टिक वर्कर्स क्लिनिंग, डिशवॉशिंग, लॉन्ड्री आणि मिल प्रिपरेशन सारख्या कामांसाठी काही मिनिटांमध्ये डिस्पॅच करतात. मित्रांनो, इन्स्टा हेल्प कॅटेगरी ही क्विक कॉमर्स नंतरची पुढची मोठी ऑन डिमांड सर्व्हिस वेव असू शकते, कारण अर्बन इंडियामध्ये हाऊसहोल्ड हेल्पची डिमांड खूप मोठी आहे. मित्रांनो, तुम्ही कोणती सर्व्हिस यूज करता का? इन्स्टा हेल्प, स्नॅपडील किंवा प्रॉन्टो? ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, दुसरीकडे ह्या ॲप्सच्या विरोधात कस्टमर्सच्या तक्रारी खूप वाढत आहे. मित्रांनो, अर्बन कंपनी सारख्या होम सर्व्हिस ॲप्सना सध्या मोठ्या प्रमाणात कस्टमर कंप्लेंटचा सामना करावा लागत आहे. सर्वात मोठी तक्रार आहे सर्च बेस्ड प्राइसिंग आणि जास्त ॲड ऑन चार्जेस बद्दल. सर्व्हिस क्वालिटीमध्ये सुद्धा मोठी इनकन्सिस्टन्सी दिसत आहे, कारण या कंपनीचं मार्केट स्टाईल मॉडेल वेगवेगळ्या प्रोफेशनल्सवर अवलंबून आहे. नो शोज आणि मल्टिपल कॅन्सलेशन शिवाय अपूर्ण वर्कच्या तक्रारी सुद्धा वारंवार येत आहे. सर्वात जास्त तक्रारी ह्या कस्टमर सर्व्हिसच्या स्लो रिस्पॉन्स आणि रिफंड डिले बद्दल आहेत. मित्रांनो, या रेसमध्ये तीच कंपनी टिकेल जी कस्टमर सर्व्हिस त्यांची चांगली ठेवेल. जर तुम्ही बघितलं असेल, इनिशियल स्टेजला स्विगी, झोमॅटो सोबत फूड पांडा वगैरे अशा खूप साऱ्या कंपनीज होत्या, पण फूड पांडा वगैरे कंपन्या या बंद झाल्या कारण तिथे कस्टमर सर्व्हिस व्यवस्थित नव्हते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो EV व्हेकल्स बद्दल. तर टाटा मोटर्सने जुलै 2026 मध्ये 15,217 EVs डिस्पॅच केल्या आहेत. मागच्या वर्षीच्या 7,124 युनिटच्या तुलनेत 114% वाढ आहे आणि पहिल्यांदाच कंपनीच्या मंथली इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेकल व्हॉल्यूमनी 15,000 युनिटचा टप्पा पार केला आहे, जो आता कंपनीच्या एकूण PV डिस्पॅचेसच्या जवळपास 24% इतका आहे. मित्रांनो, ॲथर एनर्जीने सुद्धा 28,596 युनिट्स डिलिव्हर केले आहेत, जी 60% इयर ऑन इयर वाढ आहे आणि यातून कंपनीचा मार्केट शेअर 15% पर्यंत पोहोचला आहे. तर मित्रांनो, दुसरीकडे ओला इलेक्ट्रिक सध्या मोठ्या रेग्युलेटरी आणि लीगल चॅलेंजेसचा सामना करत आहे. सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी म्हणजे CCPA आणि सेबी या दोन्ही रेग्युलेटर्सनी कंपनी विरुद्ध वेगवेगळ्या इन्व्हेस्टिगेशन सुरू केल्या आहेत. कंपनीच्या सेल्स आणि वाहन पोर्टलवरच्या ऍक्च्युअल रजिस्ट्रेशन मध्ये खूप मोठी तफावत आढळली होती. एका महिन्यात कंपनीने 25,000 स्कूटर विकल्याचा दावा केला होता, पण वाहन डाटामध्ये फक्त 8,600 रजिस्ट्रेशन दिसले आहेत. लीक इंटरनल एस्टिमेटनुसार कंपनीला महिन्याला 80,000 पेक्षा जास्त कंप्लेंट्स मिळत आहेत. ओव्हरहीटिंग बॅटरीज, सॉफ्टवेअर बग्स आणि फॉल्टी सस्पेन्शन डिझाईन याबद्दल त्यांना खूप साऱ्या कंप्लेंट येत आहे. गोवाच्या एका कन्झ्युमर कोर्टने फाउंडरला समन पाठवले, जे त्यांनी इग्नोर केले,
त्यानंतर बॉम्बे हायकोर्टने त्यांच्या अरेस्टवर स्टे दिला. कंपनीचा स्टॉक आता IPO प्राइसच्या जवळपास 60% खाली आहे, ज्यामुळे शेअर होल्डर्सचे जवळपास 56,000 कोटी वेल्थ कमी झाली आहे आणि मार्केट शेअर सुद्धा एका वर्षापूर्वीच्या 26% वरून आता फक्त 7% वर राहिला आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ॲस्ट्रोटेक इंडस्ट्री बद्दल. तर इंडियाचं ॲस्ट्रोलॉजी ॲप मार्केट गेल्या दशकभरात प्रचंड वाढलं आहे. 2015 मध्ये फक्त $88,000 फंडिंग पासून ते 2024 मध्ये जवळपास $50 मिलियन पर्यंत त्यांना फंडिंग भेटले आहे. ॲस्ट्रोटॉक जिचं रेव्हेन्यू जवळपास $77 मिलियन आहे, ती 2026 मध्ये IPO साठी सुद्धा तयार आहे आणि इंडियामध्ये आता 900 पेक्षा जास्त रिलिजियस टेक स्टार्टअप्स आहेत. ओव्हरऑल इंडियाचं रिलिजियस आणि स्पिरिच्युअल मार्केट 2020 मध्ये $44 बिलियन होतं, जे 10%च्या CAGR ने वाढतंय. आता फ्रेश सर्च मध्ये या स्टॉक मधल्या स्पेसिफिक अनएथिकल प्रॅक्टिसेस बद्दल डिटेल आणि व्हेरीफाईड इन्फॉर्मेशन सापडली. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो कॅम्स बद्दल. तर म्युच्युअल फंड रजिस्ट्रार कॅम्सने Q1 FY27 रिझल्ट्स मध्ये रेव्हेन्यू 11.54% वाढून 395.02 कोटी झाला. तर प्रॉफिट आफ्टर टॅक्स 17.63% वाढून 127.10 कोटी झाला. कंपनीचं EBITDA मार्जिन सुद्धा 46.26% इतकं स्ट्रॉंग राहिलं आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कंपनीचा नॉन म्युच्युअल फंड रेव्हेन्यू तब्बल 28.4% वाढला आहे, जे दाखवतं की कॅम्सची कोर म्युच्युअल फंड बिझनेस पलीकडे डायव्हर्सिटी होण्याची स्ट्रॅटेजी यशस्वी होत आहे. कंपनीच्या बोर्डने पर शेअर 2.50 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड जाहीर केला आहे, ज्याची रेकॉर्ड डेट 12 ऑगस्ट असणार आहे. तर मित्रांनो आता समजून घेऊया आजच्या दिवसाचे पिवट पॉइंट्स. मित्रांनो निफ्टी 50 काल 24,614 वर बंद झाला आणि त्यावरून काढलेला पिवट पॉइंट जवळपास 24,615 येतो, ज्या खाली सपोर्ट 24,470 आणि 24,325 वर आहे. तर वर रेजिस्टन्स 24,760 आणि 24,905 वर आहे. सेन्सेक्स काल 78,428 वर बंद झाला आणि त्यावरून काढलेला पिवट जवळपास 78,429 येतो. सपोर्ट 78,000 आणि 77,571 वर असेल, तर रेजिस्टन्स हा 78,858 आणि 79,287 वर असेल. बँक निफ्टीसाठी जवळपास 58,000 चा सपोर्ट झोन आणि 59,500 चा रेजिस्टन्स राहणार आहे. तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.